तुम्ही संगमनेरच्या आहात, आळेफाटा ते संगमनेर 40-42 किलोमीटर आहात. तुम्ही आळेफाटा का असं चॉईस केलं मेडिकलसाठी, त्याबद्दल काय तुम्ही सांगा? आता इथं जरा मला बरं वाटलं आणि इथं कंपनीला पण फ्रँचायझी द्यायची होती, त्यामुळे मग मी आळेफाटा चॉईस केलं आणि मला यायला जायला पण सोपं पडलं. त्यामुळे तुमचं डी फार्म झालेलं आहे. हो सर. तर त्या व्यवसायाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आता आपला व्यवसाय म्हणजे आता आपली जन आरोग्यम जेनरिक मेडिकल स्टोअर आहे. इथं सगळं आपल्याला सगळं जेनरिक भेटणार, सगळं स्वस्त औषधं. सपोज तुम्ही तुमच्या गोळ्या समजा ज्या स्टँडर्डकडं 1-1.5 हजाराच्या होत असतील तर ते आपल्याकडं 300-400 रुपयात सेम घटकाच्या, फक्त कंपनी वेगळी, सेम घटकाच्या गोळ्या आपल्याकडं भेटतात. स्वस्त, एकदम डिस्काउंट वगैरे सगळं आहे. धन्यवाद. तुम्हाला मेडिकलच्या सहकार्याबद्दल कोणी सहकार्य केलं त्याबद्दल काय सांगू शकाल? मला आता मेडिकलचं सहकार्य म्हणजे पहिले म्हणजे आमचे हे गाळा मालक सागर लामखडे आणि माझे आई वडील, त्यांचं खूप मला योगदान लागलेलं आहे आणि त्यांच्या मी म्हणजे सपोर्टनी मी आज हे माझं मेडिकल ओपन केलं. जेनरिक मेडिकलबद्दल तुम्ही कुठं अनुभव घेतला आणि आळेफाट्यावरती किंवा इतर ग्रामस्थांना तुम्ही काय सहकार्य देऊ शकता त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आता पहिलं तर मी जेनेरिकचा माझा अनुभव मी संगमनेर आणि राहत्याला घेतला आणि इथं म्हणजे आता सगळे लोक असे सगळ्याकडे पैसा असतो असं काही नाही. सर्वसामान्य माणसांसाठी आपण ओपन केलेलं आहे आणि आपल्याकडे एकदम कमी किमतीत सर्व प्रकारची औषधं, शुगर, BP, डायबिटीज, कॅन्सरपर्यंत सर्व प्रकारची औषधं आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा आणि जनसेवा करणे हाच माझा उद्देश आहे. सर, तुम्ही आळेफाटा विभागामध्ये कशा पद्धतीची सेवा करणार? सर, आपण कस्टमरला सगळ्या पद्धतीची सेवा करणार. म्हणजे कस्टमरला कोणत्या प्रकारच्या गोळ्या असू द्या आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही आमची पण एकदम कमी किमतीत सर्वसामान्य लोकांना परवडणारे आपल्याकडे सर्व मेडिसिन अवेलेबल आहे. त्यामुळे एकदा व्हिजिट द्या आपल्या मेडिकलला. सर, तुम्ही काय सांगू शकता? आज आपल्या जय सरांनी मेडिकल टाकलेलं आहे आणि तुम्ही काय सांगू शकाल यावर? जे कुटे कुटुंबामधील सन्माननीय संदीप कुटे यांचे चिरंजीव ज्यांनी डिफार्म केलेला आहे, म्हणजे त्यांची आवड होती की मला मेडिकलमध्ये पॅरामेडिकलमध्ये जायचे आहे. नाही डॉक्टर होता नाही आलं, परंतु मला पॅरामेडिकलमध्ये जाण्याची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीशी उभं राहिलं. संगमनेर शहर अतिशय चांगलं आहे, परंतु कॉम्पिटिशनच्या युगामध्ये त्याच्याकडे जे कौशल्य आहे त्यांनी आळेफाटा का सेंटर निवडलं? कारण त्याचं मित्रमंडळ इथं आहे, त्याच्या वडिलांचा खूप मोठा जनसंपर्क आहे, आध्यात्मिक ज्ञान असल्यामुळं त्यांनी मंडालेश्वर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा हे सेंटर निवडलं. कारण आळेफाटा हा चौक आहे की ज्या चौकामध्ये म्हणजे ओतूर पासून तर इकडे बेल्ल्यापर्यंत आण्यापर्यंत, इकडे नारंगाव पासून तर इकडे बोटा घारगाव पर्यंत कुठंही जेनरिक मेडिकल नाहीये आणि जेनरिक मेडिकल नसल्यामुळं या ठिकाणी गोरगरीब जनता ही जास्त राहते. आपला देश किंवा हा विभाग हा शेतीप्रधान विभाग आहे आणि शेती प्रधान विभागामध्ये लोकांना जास्तीत जास्त कमी किमतीमध्ये चांगला रिझल्ट कसा देता येईल याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे की सर्वसामान्य जनतेला सर्वसाधारणपणे कमी दरामध्ये चांगला रिझल्ट असणारी औषधं कशी देता येतील, जनसामान्यांची सेवा कशी करता येईल, यासाठी त्यांनी हे सेंटर निवडलेलं आहे. कारण हा परिसर तसा खूप व्यवसायासाठी चांगला आहे आणि व्यवसाय करताना त्याच्याकडचं जे कौशल्य आहे, त्यांनी जे ज्ञान प्रदान केलेलं आहे, त्या ज्ञानाचा उपयोग ज्या समाजामध्ये त्यांनी जन्म घेतलाय त्या समाजाचं ऋण कसं फेडता येईल यासाठी त्याचा उद्देश अगदी लहानपणापासून त्याला वाटत होतं की आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतलेला आहे
त्या समाजाचा आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे ऋण फेडायचं आहे आणि म्हणून त्यांनी पॅरामेडिकल की ज्या व्यवसायाशी सर्वसामान्य जनतेचा संबंध येतो असा व्यवसाय त्यांनी निवडला आणि आज आळेफाटा आणि आळेफाटा परिसरातील गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी जेनरिक मेडिकल हे या ठिकाणी ओपन केलेलं आहे की ज्या माध्यमातून त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा सर्वसामान्य जनतेची सेवा करता येईल हा मुख्य उद्देश त्याच्या कुटुंबाचा आहे. आळेफाट्यावरील जेवढे गिराईक आपल्याकडे येतील तर त्यांना काय तुम्ही संदेश देऊ शकता? आपल्याकडं सर्व प्रकारच्या मेडिसिन्स उपलब्ध आहेत. तर आपल्याकडं सर्व मेडिसिनवर 30 ते 70% डिस्काउंट आहेत. त्यामुळं जे आपले कस्टमर आहेत, सर्वसामान्य जनता आहेत, त्यांना एकदम परवडणारं आपलं हे मेडिकल आहे आणि न नफा न तोटा असं हे आपलं मेडिकल आहे. त्यामुळे एकदा सर्वांनी आपल्या मेडिकलला व्हिजिट द्या. मॅडम, आज आपल्या जेनरिक मेडिकलचं उद्घाटन आहे, तर तुम्ही जनतेपर्यंत काय संदेश पोहोचू शकता? आज आळेफाट्यावरती अक्षरजन आरोग्यम नावाचं जेनरिक मेडिकल ओपन झालंय. जयेश कुटे यांचं, ते संगमनेरचे आहेत, पण त्यांनी आळेफाट्याला जेनरिक औषधांची फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे. तर मी ह्या वतीने सगळ्यांना एकच सांगेल की सगळ्यांनी या औषधांचा उपभोग घ्यावा आणि सगळ्यांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करते की सगळ्यांनी आवर्जून भेट देऊन त्यांच्या शॉपला व्हिजिट करून औषधं विकून घ्यावी. त्यामुळे